आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसवर आलेले MPSCच्या परीक्षेत जे प्रश्न आहेत त्यांचे ॲनालिसिस करणार आहोत. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न आहे कंबाइंड टू सेंटेन्सेस टू फॉर्म ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स. फर्स्ट सेंटेन्स इज अ फॉक्स मेट अ लायन. सेकंड सेंटेन्स द फॉक्स हॅड नेवर सीन अ लायन बिफोर. दोन सेंटेन्सेस दिलेली आहेत. दोन्ही सेंटेन्सेसला कंबाईन करायचं आहे आणि कंबाईन अशा प्रकारे करायचं आहे की सेंटेन्स हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं पाहिजे. मग आता बघा, पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलेलं आहे अ फॉक्स वन्स मेट अ लायन. एकदा एक कोल्हा सिंहाला भेटला. एकदा एक कोल्हा सिंहाला भेटला. द फॉक्स हॅड नेवर सीन अ लायन बिफोर. त्या कोल्ह्याने सिंहाला यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. आता बघा, या दोन्ही सेंटेन्सेसला कंबाईन करायचं आहे आणि एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर्म करायचं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसबद्दलचे जे काही ऑप्शन्स आहेत ते दिलेले आहेत 1 2 3 4. पहिलं ऑप्शन आहे अ फॉक्स हू हॅड नेवर सीन अ लायन बिफोर मेट हिम. सेकंड सेंटेन्स आहे अ फॉक्स हू हॅव नेवर सीन अ लायन मेट हिम. थर्ड सेंटेन्स, थर्ड ऑप्शन, अ फॉक्स हू हॅज नॉट सीन अ लायन मेट हिम. अँड लास्ट ऑप्शन, अ फॉक्स हू डिड नॉट सॉ अ लायन मीट हिम. आता बघा, पहिलं सेंटेन्स जर आपण पाहिलं, पहिलं ऑप्शन अ फॉक्स बरोबर, अ फॉक्स बरोबर, अ फॉक्स बरोबर, अ फॉक्स बरोबर. पहिल्या ऑप्शनमध्ये हू लिहिलेला आहे, दुसऱ्यामध्येही हू आहे, तिसऱ्यामध्येही हू आहे, चौथ्यामध्येही हू आहे. हा हू एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, कधी कधी रिलेटिव्ह ॲडवर्ब म्हणून देखील काम करतो. आता हा हू जर एखाद्या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात करत असेल तर ऑब्व्हियसली ते सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल. म्हणजे हू वरून आपल्याला हे कळतं की प्रत्येक ऑप्शन जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. परंतु आपल्याला या दोन सेंटेन्सेसला जोडून कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचा आहे. म्हणून पुढचा शब्द आपण बघायचा. पुढे दिलेला आहे हॅड, त्याच्यानंतर इथे आहे हॅव, त्याच्यानंतर इथे आहे हॅज आणि त्याच्यानंतर इथे आहे डिड नॉट. जर आपण हॅडचा विचार केला तर ऑब्व्हियसली या सेंटेन्समध्ये इथे हॅड आहे. जर आपण हॅवचा विचार केला तर इथे कुठेच कोणतीच गोष्ट प्रेझेंटमध्ये नाही. फॉक्स वन्स मेट अ लायन पास्टमध्येच आहे. द फॉक्स हॅड नेवर सीन अ लायन बिफोर पास्टमध्येच आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर्म करत असताना टेन्स जो आहे तो बदलणार नाही, पास्टमध्ये असलं पाहिजे. आणि हॅव प्रेझेंटमध्ये घेऊन जातं म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल होणार. त्यानंतर बघा, हॅज सुद्धा आपल्याला प्रेझेंटमध्ये घेऊन जातं म्हणून हॅज सुद्धा कॅन्सल होणार. ऑप्शन 3 जे आहे ते कॅन्सल होणार. आता राहिलं हॅड आणि इथे आहे डिड नॉट. आता इथे बघा, हॅड नंतर नेवर सीन लिहिलेला आहे, अगदी बरोबर आहे. आणि इथे बघा सॉ लिहिलेला आहे. आता डिड नॉट नंतर सॉ हा V2 कधीच येत नाही. डिड नॉट नंतर काय लिहायला हवं होतं? सी लिहायला हवं होतं. म्हणजे ही बेसिक ग्रामरची मिस्टेक आहे आणि त्यामुळे हे ऑप्शन कॅन्सल होणार. मग 2 3 आणि 4 ही तीनही ऑप्शन्स कॅन्सल झाली म्हणून आपलं उत्तर 1 येणार. अ फॉक्स हू हॅड नेवर सीन अ लायन बिफोर मेट हिम. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे पहिलं ऑप्शन जे आहे ते मिळालेलं आहे. यानंतर जाऊया आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे कंबाईन टू सेंटेन्सेस टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अशा प्रकारचेच प्रश्न आपल्याला आपल्या MPSCच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. अशा प्रकारचे प्रश्न सरळ सेवेमध्ये देखील विचारले जातात. तुम्ही जर मागच्या काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका चाळत असणार तर तुम्हाला कळेल की तलाठीसारख्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे 2 सेंटेन्सेस दिले जातात आणि त्यांचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायला सांगितलं जातं. म्हणून MPSC आणि सरळ सेवा दोघांसाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. एक प्रश्न यावरून येतोच. इंडिया स्टँड्स फॉर पीस. India stands for peace. First sentence. Second sentence, that should be known to everybody. आता या दोन्ही सेंटेन्सेसला कंबाईन करून कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं आहे. पहिलं सेंटेन्स बघा, इंडिया स्टँड्स फॉर पीस शुड बी नॉन टू एव्हरीबडी. आता या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर इंडिया स्टँड फॉर पीस शुड बी नॉन टू एव्हरीबडी या सेंटेन्समध्ये असा कोणताही शब्द नाही की जो कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर्म करत असेल. यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन देखील मिळत नाहीये. यामध्ये कोणता रिलेटिव्ह प्रोनाउन देखील मिळत नाहीये की जो कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर्म करेल. आणि म्हणून पहिलं सेंटेन्स जे आहे हे पहिलं सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. पहिलं ऑप्शन जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. मग आता बघा, इट शुड बी नॉन, इथे नॉन पाहिजे. इट शुड बी नॉन टू एव्हरीबडी दॅट इंडिया स्टँड्स फॉर पीस. आता बघा, इट शुड बी नॉन टू एव्हरीबडी मेन क्लॉज.
त्याच्यानंतर हा क्लॉज दॅटने सुरू झालेला आहे. दॅट काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन देखील आहे, कंजंक्शन देखील म्हणतो, सबऑर्डिनेट कंजंक्शन देखील आपण म्हणतो, किंवा रिलेटिव्ह ॲडवर्ब देखील आपण म्हणत असतो. मग या दॅटमुळे हा पुढचा क्लॉज जो आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि सबऑर्डिनेट क्लॉज आला म्हणजे हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं उत्तर होणार. मग पहिलं तर आपलं उत्तर होत नाही, बोथ 1 and 2 देखील होणार नाही कारण 1 चुकीचं आहे. त्यानंतर सेकंड ओनली जे आहे ते होऊ शकेल, नन ऑफ द अबोव म्हणता येणार नाही कारण दुसरं वाक्य जे आहे हे दुसरं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं आहे. क्लिअर? तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सवर आलेला सॉल्व्ह केला. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे कंबाइंड टू सेंटेन्सेस टू फॉर्म ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अगेन प्रश्न तसाच आहे, STI 2015 मध्ये आलेला आहे. ही इज कंटेंटेड. ही इज कंटेंटेड. कंटेंटेड म्हणजे काय? समाधानी. ही इज कंटेंटेड म्हणजे तो समाधानी आहे, सॅटिस्फाईड आहे. ही इज पुअर म्हणजे तो कसा आहे? गरीब आहे. आता या दोन्ही सेंटेन्सेसला आपल्याला जॉईन करायचं आहे, कंबाईन करायचं आहे, आणि कंबाईन केलेलं सेंटेन्स हे नेहमी काय असलं पाहिजे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स असलं पाहिजे, तेव्हाच आपलं उत्तर बरोबर असेल. आता बघा, दोन्ही सेंटेन्सेस एकमेकांच्या अपोजिट आहे. एकतर तो समाधानी आहे आणि दुसरा तो गरीब आहे. ठीक, गरीब असून देखील तो कसा व्यक्ती आहे? समाधानी आहे. दोन्ही लेवल कशा आहेत? कॉन्ट्रास्ट आहेत, विरोधात आहेत. बघ आता बघा, ही इज कंटेंटेड कॉमा बट ही इज पुअर. तो कंटेंटेड आहे, तो समाधानी आहे, बट ही इज पुअर पण तो गरीब आहे. आता या सेंटेन्समध्ये बट वापरलेला आहे आणि या बटच्या आधी एक कॉमा वापरलेला आहे, आणि बटच्या आधी जर कॉमा वापरलेला असेल तर सेंटेन्स हे कंपाऊंड सेंटेन्स होते आणि म्हणून पहिलं ऑप्शन कॅन्सल होणार. त्यानंतर बघा, ही इज पुअर स्टील कंटेंटेड. हा स्टील या ठिकाणी कंजंक्शन आहे, परंतु हा कंजंक्शन जो आहे हा सबऑर्डिनेट कंजंक्शन नाही. सबऑर्डिनेट कंजंक्शन नाही म्हणून तो सबऑर्डिनेट क्लॉज तयार करत नाही. सबऑर्डिनेट क्लॉज तयार करत नाही म्हणून तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकत नाही. त्यानंतर पुढचं सेंटेन्स, पुढचं ऑप्शन, ही इज कंटेंटेड दो ही इज पुअर. ही इज कंटेंटेड, तो समाधानी आहे, दो ही इज पुअर, जरी की तो गरीब आहे. मग या सेंटेन्समध्ये हा जो दो आहे एक सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन असल्यामुळे हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार. त्यानंतर पुढचं सेंटेन्स बघा, ही इज ॲज पुअर ॲज कंटेंटेड. मग या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर ॲज पुअर आणि ॲज कंटेंटेडने एक कंपॅरिझन केलेली आहे की जे आपल्या सेंटेन्सेसचे जे अर्थ आहे त्या अर्थाला विरुद्ध अर्थामध्ये किंवा त्या अर्थाशी ती समर्पक नाही, आणि म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते कॅन्सल होणार. मग ऑप्शन 3 जे आहे तेच आपलं फायनल आन्सर होणार. ओके, यानंतर पुढचा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नॉटविथस्टँडिंग द डॉक्टर्स एफर्ट्स द पेशंट डाईड. नॉटविथस्टँडिंग 3 शब्दांनी एकत्र झालेला शब्द, नॉट विथ स्टँडिंग, आणि याचा अर्थ होतो असून सुद्धा. याचा अर्थ होतो असून सुद्धा किंवा करून सुद्धा. असून सुद्धा किंवा करून सुद्धा. काहीतरी आपल्याकडे आहे तरी सुद्धा, काहीतरी आपण केले तरी सुद्धा. आणि याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती मिळवायची आहे, ती म्हणजे ही की नॉटविथस्टँडिंगने जर आपलं सेंटेन्स सुरू होत असेल तर ते कंपाऊंड सेंटेन्स असेल. नॉटविथस्टँडिंगने आपलं सेंटेन्स जर सुरू होत असेल तर ते कंपाऊंड सेंटेन्स असेल. आणि यासोबतच याला समानार्थी असणारे 2 शब्द आहे. एक आहे इन स्पाइट ऑफ, एक आहे इन स्पाइट ऑफ, दुसरा आहे डिस्पाइट. याचे समानार्थी शब्द. इन स्पाइट ऑफचाही अर्थ होतो असून सुद्धा, डिस्पाइटचा अर्थही होतो असून सुद्धा. इन स्पाइट नंतर ऑफ वापरलं जातं, डिस्पाइट नंतर ऑफ वापरलं जात नाही. मग नॉटविथस्टँडिंग हा शब्द ज्या सेंटेन्समध्ये असेल ते कंपाऊंड सेंटेन्स असेल. नॉटविथस्टँडिंगला 2 समानार्थी शब्द आहेत, इन स्पाइट ऑफ आणि डिस्पाइट. हे जर वाक्यामध्ये असले तर वाक्य सिंपल सेंटेन्स असेल, तर वाक्य सिंपल सेंटेन्स असेल. आणि नॉटविथस्टँडिंगसाठी दुसरा कंजंक्शन यूज होतो, तो म्हणजे दो किंवा ऑल दो. आणि दो किंवा ऑल दो हे ज्या सेंटेन्सेसमध्ये असतील
ते सेंटेन्स आपल्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार. मग आता ऑल्दो आणि दो कधी कधी कंपाऊंड सेंटेन्सेसही फॉर्म करतात, कधी कधी कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसही फॉर्म करतात. जेव्हा त्याच्यामध्ये येट आणि येटच्या आधी कॉमा येईल तेव्हा ते कंपाऊंड सेंटेन्स असेल, आणि जेव्हा येट येणार नाही, सरळ सरळ दुसरं सेंटेन्स असेल कॉमा करून, तर मग त्यावेळेस ते एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल. बघा आता बघा, ऑल्दो द पेशंट डाईड द डॉक्टर्स ट्राईड हार्ड. आता बघा, नॉट विथ स्टँडिंगच्या प्लेसवर आपल्याला ऑल्दो हा शब्द घ्यायचा आहे, आणि ऑल्दो हा शब्द जिथे असेल तिथे तो डॉक्टर्सच्या एफर्टशी संबंधित असेल. ऑल्दो शब्द डॉक्टर्सच्या एफर्टशी संबंधित असेल. पहिल्या ऑप्शनमध्ये ऑल्दोचा संबंध पेशंट सोबत आलेला आहे, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते कॅन्सल होणार. दुसऱ्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर ऑल्दोचा संबंध डॉक्टर सोबत आलेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स बरोबर होऊ शकतं. त्यानंतर तिसऱ्या सेंटेन्समध्ये ऑल्दोचा संबंध डॉक्टरच्या मेहनतीसोबत आलेला आहे, म्हणजे डॉक्टरने जे काही एफर्ट केले ते दुसऱ्या शब्द त्या ठिकाणी ट्राईड हार्ड म्हणून लिहिण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या सेंटेन्समध्ये देखील डॉक्टर जे ट्राईड हार्ड केलेलं आहे, जे मेहनत केलेली आहे, जे प्रयत्न केलेले आहे त्याच्याबद्दलच बोललेलं आहे. म्हणून 2, 3, 4 पैकी आपलं एक उत्तर होऊ शकतं. मग आता बघा, द पेशंट डाईड ऑल्दो द डॉक्टर्स ट्राईड हार्ड. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ऑल्दो जो आहे, या ऑल्दोच्या आधी हा काय आहे, एक कॉमा आहे. सो द पेशंट डाईड ऑल्दो द डॉक्टर्स ट्राईड हार्ड. ऑल्दोचं सेंटेन्स जर आपण आधी लिहिलं आणि त्याच्यानंतर जर आपण कॉमा दिला तर ते सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकतं. परंतु त्याच्या आधी एक मेन क्लॉज असेल आणि कॉमा देऊन जर ऑल्दोने सेंटेन्स स्टार्ट करत असू तर ते सेंटेन्स चुकीचं असेल, ऑप्शन 2 कॅन्सल होणार. त्यानंतर बघा, ऑल्दो द डॉक्टर ट्राईड हार्ड. आता बघा, ऑल्दो द डॉक्टर्स ट्राईड हार्ड, डॉक्टरांनी. आता या ठिकाणी बघा, डॉक्टर्स लिहिलेलं आहे, ॲपॅस्ट्रॉफी एस दिलेला आहे. ठीक आहे, इथे डॉक्टर्सचे एफर्ट होते, नाऊन होतं म्हणून ॲपॅस्ट्रॉफी दिलेलं आहे. ठीक, आणि इथे डॉक्टर्स दिलेलं आहे, म्हणजे हे वाक्य आपलं बरोबर होऊ शकतं. ऑल्दो द डॉक्टर्स ट्राईड हार्ड येट द पेशंट ट्राईड, हेही वाक्य आपलं बरोबर होऊ शकतं. आता बघा, या सेंटेन्समध्ये हा इथे कॉमा आहे आणि पुढे सेंटेन्स कंटिन्यू आहे. या सेंटेन्समध्ये इथे येट वापरलेला आहे आणि येटच्या आधी कॉमा आहे, म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स न राहता हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तेच आपलं उत्तर बरोबर असेल. क्लिअर? हा प्रश्न डिपार्टमेंट PSI 2014ला विचारण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न, पिक आउट द कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. काही सेंटेन्सेस आपल्याला दिलेले आहे, त्यापैकी कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. पहिलं सेंटेन्स, मॅन प्रपोजेस बट गॉड डिस्पोजेस. आता बघा, बटच्या आधी कॉमा वापरण्यात आलेला आहे. जनरली बट हा कंपाऊंड सेंटेन्सही फॉर्म करतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्सही फॉर्म करतो. बटच्या आधी जर कॉमा असेल तर सेंटेन्स कंपाऊंड होणार, म्हणून हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. म्हणून ज्या ज्या ऑप्शनमध्ये 1 दिलेलं असेल ते ऑप्शन कॅन्सल होणार, म्हणून A ऑप्शन कॅन्सल झालं, D ऑप्शन देखील कॅन्सल झालं. आय ओपन द बुक अँड बिगन टू रीड इट. आता हे सेंटेन्स जर आपण पाहिलं तर आय ओपन द बुक हे फर्स्ट सेंटेन्स जोडण्यात कशाने आलेलं आहे, अँडने. त्याच्या आधी काय लिहिलेलं आहे, कॉमा, म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही, हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. म्हणून ज्या ज्या ऑप्शनमध्ये 2 दिलेलं असेल ते कॅन्सल करायचं. ऑप्शन 2 कॅन्सल झालं, म्हणजे ऑप्शन C शिल्लक राहिलं, हेच आपलं उत्तर असणार. मग आता बघा, दो टुनटुन वॉज फॅट शी डान्स्ड वेल. जरी टुनटुन जाड असली, शी डान्स्ड वेल, तरी तिने खूप चांगला डान्स केला. म्हणजे ह्या ठिकाणी 2 सेंटेन्सची स्टार्टिंग झाली, नंतर कॉमा करून पुढचा सेंटेन्स देण्यात आलेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यानंतर बघा, देअर लिव्ड अ ग्रेट प्रिन्स हू. आता हा हू रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, जो प्रिन्सबद्दल माहिती सांगण्यासाठी पुढे आलेला आहे, म्हणजे हे देखील कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते 3 and 4 ओनली, ऑप्शन C जे असेल तेच बरोबर असेल. क्लिअर? यानंतर पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंबाईन मेन्स 2018 मध्ये आलेला प्रश्न. दे रिवॉर्डेड द मॅन हू रेस्क्यूड देअर सन. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय असतं, रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन कोणकोणते आहेत, हू आहे, विच आहे, दॅट आहे,
त्यानंतर आपण सबऑर्डिनेट कंजंक्शन्स यूज करतो. सबऑर्डिनेट कंजंक्शन्स कोणते आहेत? अगेन हू आहे, दॅट आहे, वेअर आहे, एव्हरीवेअर आहे, व्हेरेवर आहे, एनीवेअर आहे, दो आहे, ऑल्दो आहे, बट आहे, हे सर्व सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आहेत. सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आणि रिलेटिव्ह प्रोनाउन ज्या सेंटेन्समध्ये असतील ते सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि म्हणून या ठिकाणी बघा, हा जो हू आहे, हा हू एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे जो या मॅन बद्दल माहिती देत आहे, हा पूर्ण क्लॉज. आणि म्हणून हा हू ने सुरू होणारा सबऑर्डिनेट क्लॉज हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे असं म्हणतोय. आणि म्हणून ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन 1 दिसेल ते बरोबर असेल. इथे ऑप्शन 1 दिसत नाही म्हणून ऑप्शन सी कॅन्सल होणार. ऑप्शन बी होऊ शकतं, ऑप्शन डी ही होऊ शकतं. पुढचं बघा, दे रिवॉर्डेड द मॅन. सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. इथे कोणताही सबऑर्डिनेट कंजंक्शन नाही, इथे कोणताही रिलेटिव्ह प्रोनाउन नाही, इथे कोणताही रिलेटिव्ह ॲडवर्ब नाही. मग हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही. आणि ज्या ज्या ऑप्शनने 2 हे उत्तर सांगितलेलं आहे त्यांना कॅन्सल करायचं. ऑप्शन ए कॅन्सल झालं, ऑप्शन डी कॅन्सल झालं. आता बघा, तिसरं सेंटेन्स जे आहे तेही कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार, कारण बी ऑप्शन बरोबर येत असेल. अ क्विक विटेड डीलर बॉट द कार दॅट आय वॉन्टेड. आता या ठिकाणी बघा, दॅट काय आहे? एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. या कारबद्दल इथे ही संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करत आहे. मग तिथे जर रिलेटिव्ह प्रोनाउन आहे तर तो सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर्म करतोय, म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणून 1 आणि 3 जिथे असेल ते बरोबर असेल. ऑप्शन बी मध्ये 1 and 3 ओनली दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन सी, ऑप्शन बी हेच द राईट ऑप्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न. ओके, तर आज आपण 6 क्वेश्चन्स जे आहेत ते कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसवर घेतलेली आहे. यानंतरच्या पुढील लाईव्ह लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड सेंटेन्सेसचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देखील घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या एका लाईव्ह लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. टेक केअर, बाय बाय. जय हिंद, जय भारत.